नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरची चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. जसं सगळ्यांना माहितीच आहे की मकर संक्रांती येत आहे आणि भोगीची भाजी ही आवर्जून सगळेजण बनवतात. त्याच्यासाठी आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. त्याचबरोबर आपण वाटणला काय काय वापरणार आहोत ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर प्रथम सुरुवात करूया आपण शेंगदाण्यांनी. मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, घेवडा घेतलेला आहे, मटार, हिरवे मटार हे आहे, पावटा, हरभरा, गाजर, त्याचबरोबर 2 छोटे मीडियम साईजचे बटाटे, 2 वांगी, थोडेसे बोरं, आलं लसूण. हे झालं आपल्या भाजीसाठी. आणि त्याचबरोबर आपण वाटण जे लागणार आहे त्याचं साहित्य पाहतोय. भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ आपण घेतलेले आहे, पांढरे तीळ, 2 मोठे कांदे जे आपण भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर सुकं खोबरं सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे 1 वाटी. आणि टोमॅटो 1 ते 2 टोमॅटो मीडियम साईजचे तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपले हे मसाल्याचे साहित्य आपण पाहिलेले आहेत. तर चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी. तर प्रथम आपण एक मोठ्या बोलमध्ये सगळे जे भाज्या आहेत ते वॉश करून घेणार आहोत. जसं आहे आपला हरभरा, पावटा, जसं लागेल तसंच घ्या, तुम्हाला जेवढी क्वांटिटी लागते. हिरवा वाटाणा, घेवडा, गाजर मी ऑलरेडी धुवून कापून ठेवलेला आहे तर तो घ्यायची गरज नाहीये. बोरं जे आहेत ते आपण मीडियम साईजमध्ये कापून घेणार आहोत. तसंच बटाटा आणि हे वांगे सुद्धा आपण कापून ह्याच्यामध्ये मीठ टाकून वॉश करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता भाजी धुवून घेतलेली मिठाच्या पाण्यामध्ये. आणि ह्याला आपण असं थोडा वेळ ठेवणार आहोत, कारण हे मिठाच्या पाण्यात ठेवले म्हणजे काळे पडणार नाही, स्पेशली वांग बटाटा. तर आपण आता हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपण आपली वाटणची तयारी करूयात. तर प्रथम ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण टाकूयात, आपले शेंगदाणे, तीळ, आणि मग आपल्याला लागणार आहेत सुकं खोबरं आपलं भाजलेलं. आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि आपण हे थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत मिक्सीमध्ये. तर आता आपण अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे. आणि आपण त्याच्याच बरोबर थोडेसे तीळ बाजूला ठेवले, तेवर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. तर आता आपण सगळ्या भाज्या म्हणजे गाजर आणि बोरं सुद्धा आपण ह्याच्यामध्ये कापून ठेवलेले आहे. आणि आता आपण फोडणीची तयारी करतो. तर प्रथम आपण कढई तापायला ठेवूयात. तर आपली कढई तापलेली आहे. आता आपण प्रथम तेल टाकतोय. 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे, कारण आपली भाजीची क्वांटिटी जास्त आहे. तर आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये टाकतोय मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता, आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं पूर्ण वाटण. मंद आचेवर आपण ह्याला भाजून घेऊयात. ह्याला आता तेल सुटेपर्यंत वाट बघणार आहोत आपण. त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये टोमॅटो. टोमॅटोचा रंग पूर्ण त्या वाटणमध्ये आला पाहिजे, त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत आणि तेल सुटलं पाहिजे. आणि मग आपण आपले मसाले टाकायला सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर आपण ॲड करतो आता मीठ, चवीनुसार मीठ. बटाटा आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त टाकू शकता तुम्ही. बघा आता लालसर, म्हणजे जो पांढरा रंग होता वाटणचा तो आता लालसर दिसायला सुरुवात झालेला आहे. त्याचबरोबर थोडंसं टोमॅटो आपण स्मॅश पण करत जाऊया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, हळद 1 चमचे, लाल तिखट 2 ते 3 चमचे,
त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आणि घरगुती मसाले तुमचे असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. त्याचबरोबर एक मसाला, गोडा मसाला, आणि ह्याला चांगलं एकजीव करून घेऊया मसाल्याला. थोडी वाट बघूया की जेणेकरून आपला जो मसाल्याचा तेल आहे ते सुटलं पाहिजे. खोबऱ्याचं तेल, शेंगदाण्याचं तेल, ह्याचं चांगलं तेल सुटलं पाहिजे आणि शिवाय तिळाचं सुद्धा. तर ह्याला आपण मंद आचेवर थोडा वेळ ठेवूया. 2 minutes later. तर आता तुम्ही पाहू शकता वाटण जे आहे त्याला चांगलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या भाज्या मिक्स करणार आहोत. तर आता आपल्या भोगीची ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपण त्याला थोडं थोडं मिक्स पण करत राहूयात. म्हणजे खूप छान लागते ही भाजी. भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर पण छानच लागते, त्याच्यात काही डाऊटच नाही. पण भाकरी बरोबर जास्त छान लागते. तिळाची भाकरी सुद्धा छान लागते ह्याच्याबरोबर. आता छान मिक्स आहे. आता आपण राहिलेली जी आहे ती पण सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. यस, बघा कसा दिसतंय, छान रंग दिसतोय की नाही, छान फुलल्यासारखा मस्त रंग सुटलाय त्याचा तेलाचा आणि त्या फ्रेग्रन्स पण छान येते त्याचा. आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण ह्याच्यामध्ये आता मी उकळलेलं पाणी केलेलं आहे बाजूला साईडला ठेवून. आता आपण ते थोडं थोडं ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ओके, हे बघा थोडं ऍड करत राहायचं, लागेल तसं मग आपण परत नंतर ऍड करूयात. आपल्याला पूर्ण आपल्या जी भाज्या आहेत ते चांगल्या शिजल्या पाहिजेत आणि हा जो मसाला जो त्याचा पूर्ण अर्क जो आहे तो पूर्ण आपल्या भाज्यांना लागला पाहिजे. म्हणजे एक एक घास खाताना त्याचा छान फ्लेवर आपल्याला आलाच पाहिजे. तर आपण ह्याला आपण आता 15 मिनिटं तरी झाकून ठेवूयात, कारण आपल्या ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या आहेत. बीन्स आहेत, गाजर आहे, वटाणा आहे, वांग आहे, ते छानपैकी शिजलं पाहिजे राईट. त्यासाठी आपण आता झाकून ठेवूया ह्याला आणि मग परत आपण 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा चेक करूया की आपली भाजी शिजली की नाही शिजली. ठीक आहे, तर आता आपण झाकण ठेवून बघूया. 1 eternity later. तर आता आपण पाहूयात आपली भाजी कितपर्यंत आलेली आहे. बघा कशी दिसते भाजी, छान तरी आलेली आहे. चेक करणार आहोत आपली भाजी शिजली छान. मिक्स करणार आहोत आपण. थोडं पाणी आहे आणि आपण पहिलं बघूयात की आपलं बटाटा अजून थोडा वेळ ठेवायला पाहिजे. पण आता आपण ह्याच्यामध्ये थोडे तीळ ऍड करून घेऊया वरनं. ते जस्ट थोडेसे स्प्रिंकल करा. तर आपल्याला असे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी, रेसिपीज पाहण्यासाठी घरची चव पल्लवी सोबतच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा. तर मला त्याच्यामुळे मोटिवेशन मिळतं, उत्साह येतो अजून की हो एवढे लोक आपल्याला पाहतात आहेत. इतकी छान छान कमेंट्स लोकांनी केलेत, खूप छान वाटतंय. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी थोडंसं पाणी इथे बघा ऍड करते, कारण आपल्याला थोडासा बटाटा अजून शिजला पाहिजे. ते उकळलेलं पाणी जे आहे तेच टाकलं मी परत पुन्हा. आपण परत 5 मिनिटं ठेवूयात. तर आता आपण बघूया. ओ येस, आता आपली भाजी छान किती शिजलेली आहे. तर आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. तर अशी जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण ह्याला सर्व करूयात.